जय शिवराय मित्रांनो, मी व्यंकटेश दुर्गोळी आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बोरिवलीतील शांत अशा ठिकाणी पॅगोडा पाहायला आलो आहोत. संडे म्हटले तर ट्रेनला गर्दी असतेच. मी विरारवरून बोरिवली ट्रेन पकडून बोरिवलीला आमच्या ऑफिसच्या पंटर लोकांना भेटलो. मग आम्ही बोरिवली वेस्टवरून गोराई जेट्टीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. बस किंवा ऑटोने जेट्टीपर्यंत पोचण्यासाठी साधारणतः 6 ते 60 रुपये इतका खर्च येतो. आणि गोराई जेटीवरून फेरी आणि परतीची फेरी म्हणजेच रिटर्न फेरी सुमारे 35 ते 100 रुपये इतके आहे. दुपारची वेळ असल्यामुळे आमचे पंटर दमले आणि थोडासा वेळ आराम केला. गाडीची फेरी किती ग? ये हमारे दो बच्चे देखो हाय देखो हाय करो हाय करो हाय बाय बोलने का बाय बोल बाय हाँ बाय बाय बोल गई ना मंत्र हे कोणतं नाव आहे? संत्र सुटली का? सुटली ना? आता आमची फिरते ना? आता आम्ही चाललो पॅगोड्याला. आता चाललो पॅगोड्याला. ही बघा ही तिकीट. आम्ही 7 जणांची तिकीट. आम्ही 7 जण. 2 एक्स्ट्रा वाढलेत आमच्या. कोमलचा मुलगा आहे. करिश्माचा आणि माझा. आणि हे आमची आजी. आणि हे आमची आजी. मावश्या हाय. तुझा नाव काका? अजिबात नको. जेटीमधून पॅगोडाला पोचायला सुमारे 10 ते 15 मिनिटं इतकी लागतात. बसण्यासाठी कम्फर्टेबल जागाही आहेत. आम्ही जेटीमधील प्रवासाचा आनंद घेत पॅगोडाजवळ येऊन थांबलो. दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत पॅगोडामध्ये प्रवेश आहे. तर कोमलला दुपट्टा दिलाय. हा पॅगोडा मित्रांनो. भटजी काय बोलते काय समजत नाही. आणि बॅक साइड आहे. कोमलकडे बघा लुंगीला म्हणाले लुंगी. हे काय लुंगी बिंगी लावून येतं. बोरिवली पश्चिमाजवळील गोराई गावामध्ये वसलेले ग्लोबल विपासना पॅगोडा एक भव्य ध्यानगृह व शांतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या भागीदारीत 350 स्थळांचा आढावा घेतल्यानंतर ग्लोबल विपश्यना पॅगोडा महाराष्ट्रात 7 आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केला आहे. 8 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पॅगोडाचे उद्घाटन केले. गोराईच्या या विश्व विपश्यना पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. असे म्हणतात की भगवान बुद्ध इथे त्यांच्या धम्मकायाने राहतात. पॅगोडामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. आपण येतानाच प्रवेशद्वाराकडे बघतो. मग प्रवेशद्वारातून पॅगोडाचे दृश्य दिसते. पॅगोडाच्या समोर बाजूस असलेली बुद्ध मूर्ती दिसते. पॅगोडाच्या आतून गोलाकार बाजूस मध्यभागी असलेले अशोक चक्र दिसते. उद्यान आणि बरंच काही या ठिकाणी बघण्यासारखं आहे. एकाच वेळी 8 ते 10 हजार लोक ध्यानाला बसू शकतील इतकी व्यवस्था या ठिकाणी. दमली मंडळी आमची. दर दिवशी साधारण 1,500 ते 2,000 माणसं पर्यटन स्थळी येत असतात आणि सॅटर्डे संडे म्हटलं तर 4,500 ते 5,000 माणसं इतकी इथे येत असतात. पॅगोडाचा शिखर हा एका मोठ्या क्रिस्टलने सजवलेला आहे. शिखर खऱ्या सोन्याने मडवलेला आहे. मी या गार्डन मध्ये बसून व्हील ऑफ धम्मा रोटेट्स म्हणजे धम्मचक्र पवंतन ह्याला पाहत मी शांतपणे या गार्डन मध्ये बसलो होतो.
मग आम्ही निघता वेळेस या साहित्य आणि ग्रंथसंग्रहालयात आमच्या आवडीच्या अशा वस्तू पाहत गेलो. मग माझ्या पंटर लोकांना लागल्या होत्या भुका, म्हणून आम्ही सर्वांनी व्हेज थाली मागवली आणि आमची भूक शांत केली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.